मित्रांनो, आज 29 जून रोजी मुंबई उच्च न्यायालय येथे पर्सनल असिस्टंट पदाची टायपिंग टेस्ट झाली. त्याबद्दल काही महत्त्वाची माहिती असेल. तर पहा, जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे 500 शब्दाचाच लीगल पॅसेज आज एक्झाममध्ये आला होता. तसेच कोणत्याही प्रकारचे कीबोर्ड त्या ठिकाणी अलाउड नव्हते. तसेच सुरुवातीला कीबोर्ड बरोबर आहे, खराब आहे ते चेक करण्यासाठी वेळ दिला होता. त्याच पद्धतीनं या ठिकाणी जे परीक्षेमध्ये टायपिंगसाठी आलेले कीबोर्ड होते, ते कोणकोणत्या कंपनीचे होते? तर यामध्ये HP, Dell, Logitech सर्व कीबोर्ड काय होते? मिक्स होते. म्हणजे तुम्ही सुद्धा आता येणारे जे न्यायालयीन भरती असेल, त्याची जर तुम्ही टायपिंगची तयारी करत असाल, तर वेगवेगळ्या कीबोर्डचा वापर करून तुम्ही काय करायचं? टायपिंग त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करायचा. तसेच ह्या ठिकाणी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आज जी एक्झाम झालेली आहे, त्या ठिकाणी बॅक स्पेस जो होता, तो बंद होता. म्हणजे बॅक स्पेस काय असतो या ठिकाणी अलाउड नव्हता. तसेच मुंबई उच्च न्यायालय असो वा नागपूर बेंचचं त्या ठिकाणी टायपिंगची टेस्ट असो, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बॅक पेज हे अलाउड नसते आणि तुम्ही जर बॅक पेजचा जर यूज केला, तर त्या ठिकाणी डायरेक्टली 0 मार्क मिळत असतात. तर आज या परीक्षेमध्ये बॅक पेज हा पूर्णपणे बंद होता. तसेच जी काही एक्झाम होती, टायपिंगची टेस्ट होती, ती हार्ड कॉपीवरून टाइप करायची होती. म्हणजे जवळपास तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी पेज देणार, बाजूला ठेवून काय करायचं, पेज बघून तुम्हाला त्यांच्या ॲपमध्ये काय करायचं, टायपिंग करायची. अशा पद्धतीने होते. आता लीगल पेजेस असल्यामुळे आणि शब्द जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी जवळपास 3 पेजेस भरले होते आणि तेवढे 3 पेजेस तुम्हाला त्या ठिकाणी टाइप करायचे होते. तसेच इंग्रजीची टेस्ट असल्याने या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट कीज वगैरे काही यूज करावी लागत नाही. डायरेक्टली आपल्याला काय करायचं असतो, पॅसेज त्या ठिकाणी टाइप करायचा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच लीगल पॅसेज असल्यामुळे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नंबर, स्पेशल सिम्बॉल्स वगैरे टायपिंग टेस्टमध्ये येतच असतात. तर अशा पद्धतीने आजची ही स्किल टायपिंगची काय टेस्ट होती, ती या पद्धतीनं झालेली आहे. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल, की कशा पद्धतीनं टाइप करायचं आहे, टायपिंगची प्रॅक्टिस करायचं आहे. जर तुम्हाला माहिती आवडली असेल, नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला येणाऱ्या न्यायालयीन भरतीसाठी पॅसेज जर घ्यायचे असतील, नागपूर बेंच असेल किंवा कोणतीही न्यायालयीन भरती असेल किंवा तुम्ही जर टायपिंगची प्रॅक्टिस जरी करत असाल, तर अत्यंत कमी दरामध्ये एकूण ₹50 मध्ये आपण टोटल मराठी आणि इंग्रजी 40-40 म्हणजे 80 पॅसेज आपण देत आहोत नाममात्र शुल्कामध्ये. तुम्हाला जर घ्यायचे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्या वेबसाईटला भेट देऊन डायरेक्टली पे करून डाउनलोड करू शकता.